नमस्कार मित्रांनो, आज आपण वासुदा ट्रेकला आलो आहे. तर आज आपण ब्लॉग बनवत आहे आणि आपल्याबरोबर आहेत समीर शेठ. आणि आज महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपण वासोटा इथे जात आहोत, नागेश्वर. आणि हे तुम्ही पाहू शकता, नमस्कार मित्रांनो. आणि हा पाहू शकता तुम्ही, आपण चाललो आहे आज नागेश्वरच्या ट्रेकला आणि आजचा ब्लॉग आपण बनवत आहोत. ह्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप असा सुंदर असा ट्रेक. सकाळी आम्ही 5 वाजता साताऱ्यातून निघालो. आमच्याबरोबर आमचे मित्र चैतन्य पवार, त्यांची टीम आणि आमचे बंधू समीर धुमाळ हे आले आहेत. आणि आम्ही सातारा मार्गे यवतेश्वरवरून पेटरी आणि मुनावळेमध्ये येऊन तुम्ही तिथे गाडी पार्क करू शकता. आणि तिथून हा दिसतोय भैरवनाथ मंदिराकडे मार्ग. हे आत्ता ओढ्याला पाणी नाही आहे, पण इथे पावसाळ्यात पाणी असणार आहे. तिथे गाडी पार्क करून तुम्ही 200 रुपयाचं तिकीट घेऊन बोटीने आपल्याला पॉईंटवर सोडलं जातं. तिथे आपण पोहोचतो. जाताना मी तो पॉईंट दाखवीन तुम्हाला. आणि सुंदर असं हे, जर तुम्ही नक्की प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर या. पण आज महाशिवरात्र असल्यामुळे बरीचशी गर्दी असते आणि छान वाटतं. सुंदर अशा सकाळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे मित्रांनो, हे पाहू शकता, अशी खडकाळ वाट आहे आणि या वाटेमार्गे आणि आपल्याला इथं मंदिर मिळालं आहे. बजरंगबलीचं मंदिर असेल. दगडगोट्यातून वाट आहे ही. वाटेमार्गे आपण नागेश्वरला चाललेलो आहोत. बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी आज आता थांबलेलो आहो आपण. गणेशाची सुबक अशी मूर्ती. जय बजरंगबली. ओम हनुमंताय नमः. ओम नमः शिवाय. आणि ह्या वाटेनं आपल्याला पुढचा ट्रेक करायचा आहे. नागेश्वरला जाण्यासाठी इथून वाट आहे. सो आम्ही थोडंसं खडकातून जाताना काळजीपूर्वक जावं लागतं. ह्या ट्रेकसाठी तुम्हाला बुटांची आवश्यकता आहे. तुम्ही जर इकडे येणार असेल तर तुम्हाला चांगल्या शूजची गरज आहे. कारण बघू शकता, अशी खडकाळ वाट आहे. ह्या वाटेने पुढे जावं लागतं. आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम आलेलो आहे, त्यामुळं कुणाला फॉलोअप करत आम्हाला जावं लागणार आहे. खडतर अशा वाटेतनं सुंदर ठिकाणी पोचायचं असेल तर आयुष्य हे खडतर असतं. त्यातून मार्ग काढत आपल्याला आयुष्य जगावं लागतं. जर सुंदर असं ठिकाण पाहिजे असेल तर ह्या खडतर मार्गेच आपल्याला वाटा शोधावे लागतात. आमचे मित्र चैतन्य पवार हे आमच्यासाठी थांबले नाहीत, याचा आम्हाला नक्कीच खेद आहे. पण कुणासाठी कुणाचं अडत नाही.
सुंदर अशी मचान किल्ली दिसत आहे. व्हिडिओ शूट करण्यात अडथळे येत आहेत, कारण बऱ्याचशा अडथळ्यातनं जावं लागणार आहे. त्यामुळं पुढे बघू शकता ट्रेकर्स आहेत. पण वाट ही पूर्णतः दगडधोंड्यातून आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेकला यायचं असेल तर तुम्ही ग्रुपने येऊ शकता. निसर्ग, मनुष्यविना निसर्ग कसा असतो तो इथे बघायला भेटत आहे. की पाणी किती स्वच्छ पाणी आहे. जिथं मनुष्य तिथं घाण. निसर्ग थोडाही आपण मनुष्य प्राण्यांनी सोडलेला नाही. तुम्ही बघू शकता. महादेव, तुमचं गाव कुठलं? सातारा. समीर तुम्हाला जरा माहिती सांगत आहे, सांगा समीर. इथून आपण हा ओढा सोडून साईड वाटेने चाललेलो आहे. बघू शकता की प्रचंड पावसामुळं वृक्ष उन्मळलेले आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये किती पाणी असेल इथे. फेब्रुवारी असून सुद्धा पाण्याची धार आहे. मित्रांनो, इथे आला ग्रुपने या, कारण महाशिवरात्री दिवशी गर्दी असते. त्यामुळे सेफ आहे. सिंगल ट्रेक करण्यासाठी सोलो ट्रेक किंवा सिंगल करू नका. आयुष्यात माणसानं लवचिक राहावं. जे लवचिक राहत नाहीत ते शिवून मळून पडतात. म्हणून लवचिकता खूप महत्त्वाचं आहे. या काही रस्ते स्वतःला हुडकावे लागतात आयुष्यात. प्रत्येक रस्त्यावर दुसऱ्याची कॉपी करत बसलो तर नक्कीच हे आमच्या बंधूंना आता मी पटवून दिलेलं आहे. समीर धुमाळ म्हणत होते दुसऱ्या रोडने जाऊया. हर हर महादेव. हर हर महादेव.
व्हिडिओ चालू आहे. मित्रांनो, आयुष्यात कधी असे मित्र बाळगू नका जे तुम्हाला नवीन वाटेवर एकटे टाकून जातील. मित्र हा मार्गदर्शकासारखा हवा, जो तुम्हाला नेहमी मदत करेल, वाट दाखवेल. मित्र हा संधी साधून असावा, गुलाल तिकडे चांगलं करणार. आम्हाला आज अनुभव आलेला आहे. पण आयुष्य कोणा वाचून नडत नाही, आडत नाही, आणि हा विषय खूप सुंदर आहे. जिसका कोई नहीं होता उसका महादेव होता है. हर हर महादेव. पंचेचाळीस मिनिटं झालं आम्ही चालतोय मित्रांनो. सावली असल्यामुळे ट्रेक छान जातोय, पण पायाकडे लक्ष ठेवायला लागतंय. पाय मुरगळण्याची शक्यता खूप, त्यामुळं चालताना जपून चाला. आपलं स्पीड सोडू नका. आयुष्यात दुसऱ्याशी स्पर्धा करण्याच्या ऐवजी स्वतःशी स्पर्धा करा, तर जिंकाल. या खडखड वाटेतून सुद्धा ब्लॉक काढताना खूप अवघड आहे, पण तुमच्यासाठी तुम्हाला कळावं की वाट कशी आहे, यासाठी आपण हा ब्लॉक परत चालू करत आहोत. पाहू शकता मित्रांनो, पूर्ण महाशिवरात्र असल्यामुळे आज खूप गर्दी आहे. पण इतर दिवशी तुमचा एखादा जरी छोटा ग्रुप असेल तरी थोडंसं वातावरण, पण हे नागेश्वर फक्त महाशिवरात्री दिवशीच चालू असतं असं म्हणतात. वासोट्यासाठी हा रोड नाही आहे, दुसरा रोड आहे. आणि हा बघू शकता तुम्ही, लहान मुलगा पायातली चप्पल काढून पळत सुटलेला आहे. मुला मित्रा, नाव काय तुझं? गाव कुठलं? शाबास. ही आमची शूरवीर माळींची भूमी. आपण बघू शकता शेवटचा टप्पा आहे, आणि शेवटच्या टप्प्यातून हे नागेश्वरचं जे दिसत आहे नागेश्वर.